रेसिपी बघून तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल, पण कशापासून हे पकोडे केलेले आहेत हे काही लक्षात आलेलं नसेल. तुम्हाला तर नेहमीचेच आपले ते पकोडे वाटत असतील, पण आजचे हे पकोडे काही खास आहेत. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे माझ्याकडे बघा रात्रीचं हे दूध होतं. ताजं दूध इथे घेतलेलं होतं, गरम करून ठेवलेलं आणि सकाळी उठून बघते तर काय पूर्ण दूध फाटलेलं होतं. आता हे दूध फेकून देणं मला काही बरोबर वाटलं नाही. सध्या महागाई तुम्हाला माहीतच आहे किती वाढलेली आहे. म्हटलं या दुधापासूनच इतकी छान टेस्टी, खमंग आणि कुरकुरीत रेसिपी तयार करूयात की अगदी सुगंधाने घरची मंडळी धावत आली पाहिजे. तर आता या दुधापासूनच आपण आजचे हे पकोडे तयार करणार आहोत. पकोडे इतकी टेस्टी तयार होणार आहेत की तुम्ही मुद्दाम ही रेसिपी एकदा करून बघाल. तर चला मग सुरुवात करूया आणि रेसिपी जरा कुठे आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आता आपण हे फाटलेलं दूध चाळणीवर पूर्ण काढून घेणार आहोत. तर इथे यातलं जे पाणी आहे ते पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता चाळणीवर जे फाटलेलं दूध आहे ते आपण बाजूला तसंच ठेवणार आहोत. आणि आता जे भांड्यामध्ये खाली पाणी आहे ते पाणी तुम्ही कणिक भिजवण्यासाठी वापरू शकता किंवा मग तुम्हाला या रेसिपीसाठीही वापरता येईल किंवा तुम्हाला दोन्हींसाठी वापरायचं नसेल तर झाडांना घालू शकता. तर आता हे पाणी आपण बाजूला ठेवूयात. आणि आता फाटलेलं दूध जे आपण चाळणीवर काढून घेतलेलं होतं ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर आता हे फाटलेलं जे दूध आहे, तुम्ही याला एक प्रकारचा हा छेनाच तयार झालेला आहे. याला पनीरही म्हणू शकता. तर आता हे जे फाटलेलं दूध आहे आणखीन थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आता मी अर्धा चमचा धणे घेतलेले आहे. धणे इथे आपण कच्चेच वापरलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. तर आता हे सुद्धा आपण धणे बारीक करणार आहोत, तर सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. आता आलं लसूण झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरे. तर इथे पाव चमचा मी जिरे घेतलेले आहे आणि तेही मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये कुठेही पाण्याचा वापर न करता आपल्याला हे बारीक करायचं आहे, पण धणे अगदी पाहताबरोबर दिसायला हवेत, जास्त बारीक करायचं नाही. लसूणही हलकासा जाडसरच ठेवायचा आहे, म्हणजे आपण हे पकोडे खाताना छान त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो. तर इथे बघू शकता यामधले धणे दिसत आहेत. असंच आपल्याला हे जाडसर बारीक करायचं आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचं नसेल तर खलबत्त्यामध्ये बारीक करू शकता. तर आता एक भांडं घेणार आहोत आपण आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर इथे एक सपाट वाटी भरून आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आधीच गाळून घेतलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठलेही पकोडे करत असाल तर त्यासाठी बेसन पीठ केव्हाही छान बारीक घ्यायचं. जितकं छान तुमचं बेसन पीठ बारीक असेल तितकेच छान पकोडे तुमचे तयार होतात. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत बेसन पीठ सर्वात आधी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. कुठलंही साहित्य यामध्ये मी घातलेलं नाही. बेसन पिठात सर्वात आधी आपण पाणी घातलेलं आहे आणि पाणी असतानाच यामधल्या पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत. विस्करनी अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं. यामध्ये अजिबातही कुठे खाण्याचा सोडा आपण वापरणार नाही आहोत. त्यासाठी एक ट्रिक करायची आहे, म्हणजे मिश्रण आपल्याला त्याचा हलकासा फिकट रंग होईपर्यंत मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे ते हलकं होतं, त्यामध्ये हवा भरली जाते आणि तुमचे पकोडेसुद्धा छान फुलले जातात तेलामध्ये. तर इथे बघू शकता मिनिटभरासाठी मिश्रण फेटून घेतलेलं आहे आणि मिश्रणाचा रंग पहिल्यापेक्षा हलका झालेला आहे, हलका फिकट असा दिसत आहे. म्हणजे हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. चला मग एक एक साहित्य यामध्ये घालूयात. सर्वात आधी हिरव्या मिरचीचे काप घालणार आहोत. तर इथे 3 ते 4 हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत, पण आवडीनुसार कमी अधिक करू शकता प्रमाण. पाव चमचा ओवा घेतलेला आहे हातावर चोळून, तो यामध्ये घालायचा आहे. तर आता आपल्याला बघा यामध्ये घालायचं आहे हिंग. तर बेसन पीठ पचायला जड असतं त्यामुळे इथे हिंग घातलेला आहे 2 चुटकी आणि अगदी 2 चुटकी एवढा चाट मसाला घालायचा आहे. यापेक्षा जास्त घालू नका. तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा असा मी मस्त छान चौकोनी चिरून घेतलेला आहे, म्हणजे लांब असा न चिरता असा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हळदसुद्धा या पकोड्यामध्ये जास्त घालायची नाही, अगदी चुटकीभर हळद घालायची. कांद्याचं प्रमाणही कमीच ठेवायचं. तर आता आपण धणे, जिरे आणि लसूण मिक्सरला फिरवून घेतलेले होते ते घालून घ्यायचं. आता यामध्ये आपलं सर्व साहित्य घालून झालेलं आहे. कुठेही जसं तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे
आपण तांदळाचं पीठ, सोडा किंवा कडकडीत तेलाचं मोहन काहीही यामध्ये घातलेलं नाही. आता बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर आपण घातलेली आहे. आता हे सर्व साहित्य बेसन पिठामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि बेसन पिठामध्ये पाण्याचं प्रमाणही बघा तुम्हाला दाखवते मी. आपलं जे मिश्रण आहे ते फार जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त असं घट्टसरसुद्धा करायचं नाही. तर इथे आपण जे मिश्रण चमच्यामध्ये घेतल्यानंतर इथे बघा ते अगदी सहज पडायला हवं. जास्त घट्टसर नाही किंवा एकदम धारही नको अशी. तर आता हे मिश्रण आपलं तयार करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला फाटलेलं दूध घालून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल याला पनीर का बरं नाही म्हणत तुम्ही? आता आपण इथे पनीर वापरलेलं नाही, फाटलेलं दूध होतं तेच वापरलेलं आहे, म्हणून मी याला फाटलेलं दूधच म्हणत आहे. तर आता हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता परत आपण हे छान एकत्र करून घेणार आहोत. पण त्याआधी मीठ तर राहिलेलंच आहे आपलं घालायचं, ते घालून घेणार आहोत. तर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व छान एकत्र करून घेणार आहोत. आता इथे आपण फाटलेलं दूध घातलेलं आहे, त्यामध्येही पाण्याचा अंश हा असतोच. त्यामुळे मिश्रण जर तुम्ही आधीच थोडं सैलसर असं भिजवून घेतलेलं असेल तर ते आणखीनच पातळ होईल. त्यासाठी आपल्याला यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त न वापरता आपल्याला पाहिजे तेवढंच वापरायचं. आता बघा हे मिश्रण तुम्हाला चमच्याने दाखवलेलं आहे. अगदी सहज हे मिश्रण चमच्यावरून घसरत आहे. तर कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. पण थोडंफार घट्टसर वाटत असेल तर पाणी टाकलं तरीही चालेल. तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये पकोडे आपण तेलामध्ये सोडताना गॅसची स्पीड मीडियम ठेवायची आणि छान मीडियम स्पीडवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते आतपर्यंत छान तळले जातात आणि बराच वेळ छान तुमची ही जी पकोडे आहेत ते कुरकुरीत राहतात. तर आता यांना दोन्हीही बाजूनी छान सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे. तर बघा आपले पकोडे जे आहेत ते किती छान तेलामध्ये फुलल्या गेलेले आहेत आणि यामध्ये आपण हळद कमी वापरलेली आहे. त्यामुळे पकोड्यांचा रंग अगदी स्टॉलवर मिळतात त्या भज्यांसारखा तयार झालेला आहे. तर आता हे पकोडे आपण एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यामुळे यातलं जे काही जास्तीचं तेल असेल ते पूर्ण निघून जाईल. तर आता हे पूर्ण आपल्याला झारून घ्यायचे आहेत आणि आपले हे पकोडे छान फाटलेल्या दुधापासून अगदी खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर ऐकलात ना तुम्ही आवाज? तर आता याच पद्धतीने उरलेले आहेत ते काढून घेणार आहोत आपण आधी. तर परत तेल गरम करून घेतलेलं आहे. असं केल्यामुळे तुमचे जे पकोडे आहेत ते तेलकट होत नाहीत. तेलाचं टेम्परेचर पकोडे तयार आपण जेव्हा तळतो तेव्हा खूप महत्त्वाचं असतं. तर इथे आता बघा दुसरी बॅचही मी तेलामध्ये टाकलेली आहे पकोड्यांची आणि सोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत. तर आता मस्त हे सुद्धा जे पकोडे आहेत ते तळून घेणार आहोत आपण. यांनाही सोनेरी रंग चांगला येऊ देऊया आणि दुसरी बॅचही आपली इथे तळून तयार झालेली आहे. तर आता आपण काढून घेणार आहोत. मस्त हिरव्या मिरचीवर वरून हलकंसं मीठ घालून घ्यायचं आणि मस्त पकोड्यांवर ताव मारायचा. तर आता हे पकोडेसुद्धा बघा छान यांना रंग आलेला आहे एकसारखा असा. तर अशाच पद्धतीने उरलेले आहेत ते तळून घेणार आहोत आणि पकोडे तुम्हाला आतून कसे झाले ते सुद्धा तोडून दाखवते. तर इथे आपले हे जे पकोडे आहेत ते तयार करून झालेले आहेत आणि आता तोडून बघूयात. म्हणजे आतूनही किती हलके जाळीदार असे हे तयार होतात, कुठेही सोडा न वापरता. तर आहे ना ही भन्नाट अशी ट्रिक. नक्की एकदा तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे पकोडे तयार करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अजून अशा छान छान उपयुक्त साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.